रनआउटची संधी आहे. जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे. पंच मात्र आपल्या जागेवरती स्थिर आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी इथून होतीये. क्रुशल निर्णय आहे. निर्णायक वेळी तिसऱ्या पंचांची मागणी रनआउट साठी केलेली आहे. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र पुरेसा झाला नाही. या दरम्यान मात्र ही धाव घेताना आता ही मागणी झाली आहे. दोस्ती फाउंडेशन आयोजित जबरदस्ती ही नाईटची रजनी आपण बघतोय. अल्पेजी थरकुडे आणि आदरणीय प्रशांत शेंडे पाटील साहेबांचं हे अतिशय सुंदर आयोजन. पीजी नगरी डीपी रोडवरती मैदानावरती चालू असलेला क्रिकेटचा हा महासंग्राम. लवजी संघाच्या खेम्यामध्ये आता जल्लोष चालू आहे. 2 सामने त्यांनी जिंकलेत. पंचांचा निर्णय आला. इट्स अ नॉट आउट. म्हणजे एक धाव आता 22च्या माध्यमातून कदाचित स्कोर कार्डवरती नोंद केली जाईल. एका धावेने धावांचा श्रीगणेश झालाय दुसऱ्या चेंडूवरती. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे. इथे मात्र तोडफोड मारदाड होणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज पाहायला मिळतोय साहिल. साहिलला सहारा द्यावा लागेल. एका दुसरा मोठा फटका इथं येणं अपेक्षित आहे आणि तो फटका एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक मात्र थोडासा संभ्रमात पडला. फंबल पाहायला मिळालं. गंमत जम्मत मैदानामध्ये घडली. तत्पूर्वी सिंगलचं रूपांतर डबलमध्ये. या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ. 3 धावांची नोंद. दिनेश सरगुडे मात्र खुश झालेत. लवजी बी संघ जसा जिंकला तसा त्यांनी जल्लोष केला. पण इथे चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये पाहायला मिळालाय. झेल लागोपाठचा दुसरा सुटलाय. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. पण इथे 2 झेल सुटलेत. कदाचित उपद्रव करू शकतात. यशला एकाच मॅच मध्ये 2दा लागोपाठ जीवदान दिलं गेलं. खरवई संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून निर्णय मात्र क्षेत्ररक्षणाचा घेतलाय. पण क्षेत्ररक्षक चूक करतायत. गोलंदाज मात्र भेदक मारा करतोय. भेदक गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. टप्प्यावरती परफेक्ट डिलिव्हरीचा मारा त्याचा होतोय. तिखट गोलंदाजी पाहायला मिळतीये. पण परिस्थिती आता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकट होतीये आणि अशा परिस्थितीमध्ये ते जर कमी धावांमध्ये रोखायचं आहे तर चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आतापर्यंत 3 धावांची नोंद केली गेली आहे. खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलाय. पुन्हा एकदा थ्रो चुकीचा पाहायला मिळाला. भालचंद्र कदम यांनी जर झेल टिपला तर रोहन तरकुडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. रात्रीची वेळ आहे. आज रविवार सुरू झालाय. तावडे साहेब हसतायत कारण त्यांना माहिती बँका बंद आहेत. पण यावेळेस तरकुडे साहेबांचं आता एटीएम शोधायचंय. पासवर्ड शोधायचंय भालचंद्र कदम यांना कॅच पकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 4 धावा स्कोर कार्डवरती. दुसऱ्या षटकाची वाटचाल मात्र आता चिंचोली एंडकडनं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती येतोय सिद्धांत. भालचंद्र कदम यांच्यासाठी आता 2000 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय संतोष पवार साहेबांच्या माध्यमातून. संतोष शेठ पवार यांना मी विनंती करेल आपण आसनस्थ व्हा आणि या मॅचचा आनंद घ्या. दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आपलं हार्दिक असं स्वागत.
चला टाइमपास करू नका, मॅचला सुरुवात करा. जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होतोय, पण हा चेंडू यावेळेस लोंगॉन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 1 या धावसंख्येनं संत गतीनं धावांचं अंतर कापण्याचा प्रयत्न टीम भोकरपाडा संघ करतोय, पण विरोधात खरवई संघ आता थोडासा सुस्थितीमध्ये मी तर म्हणेल आहे, कारण इथे चेंडूवरती धावा सिंगल डबलच्या माध्यमातून घेतल्या जात आहेत. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला पंचांनी वाईड घोषित केले. 1 या धावसंख्येनं वाढ होईल. टोटल धावा लागल्यात त्या आता 6. बिनबाद 6 ही जमेची बाजू आहे, पण इथून आता गाडीचा गेर बदलताना आक्रमण करावं लागणार. लवजी संघानं आपण पाहिलं जबरदस्त खेळ केला मैदानामध्ये. एका मोठ्या संघाला घरचा प्रवास घडवलाय. अक्कुरवाडी हा संघ मात्र आता या स्पर्धेतनं बाहेर गेलाय. चांगला फटका आहे. पॉइंटच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी सीमारेषेच्या बाहेर गोळीच्या वेगानं धावा मिळतील. या मॅच मधल्या पहिला 4 आलाय. विचार करण्या पलीकडचा हा चौकार. बिनबाद 10. चांगला आता पिकअप पकडला या गाडीनं. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कट केला आणि थेट चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी यशच्या बॅटमधनं लागोपाठचा दुसरा यशाचा शिखर चढणारा चौकार. काय आणलंय बरोबर आणि काय नेणार आहेत बरोबर. प्रशांत दादा शेंडे पाटील यांनी देखील सांगितलं, इथं कमवलंय तर इथेच खर्च करणं गरजेचं आहे, आणि त्यांनी तळागाळातील गरजू व्यक्तींना सातत्यानं मदत केली आहे. खेळाडूंना देखील मदत केली आणि त्यांचं हे अतिशय सुंदर आयोजन अल्पेजी थरकुडे, प्रशांतजी शेंडे पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतो. याची देही याची डोळा. अतिशय सुंदर हा सोहळा दोस्ती फाउंडेशन आयोजित 2025 ची ही भव्य दिव्य नाईट रजनी. बंड्याचं मी कौतुक करेल. स्वतः चहा पिला नाही, पण सगळ्यांना त्यांनी चहा पाजलाय. असं म्हणतात, देणाऱ्यानं देत राहावे आणि घेणाऱ्यानं घेत राहावे. आणि खरंच जबरदस्त कामगिरी बंड्याची राहिली. चांगला फटका येतोय, पण डीप मध्ये चांगला प्रोटेक्शन देखील पाहायला मिळालं. अजूनही पंचांचा इशारा येणं अपेक्षित आहे. चेक केलं जाईल, पण बाहेरनं कोणी कमेंट्स करू नका प्लीज. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. ऑनलाईन चेकिंग केली जाईल, पण पंचांचा इशारा येणं अपेक्षित असेल. काय घडलं, काय बिघडलं, चौकार आहे का नाही हे मात्र आता तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती बघून सांगतील. तिसरे पंच सांगतील काय घडलंय, काय बिघडलंय. काही टेन्शन घेऊ नका. तुमचा 12वा इथे आहे खेळाडू. क्षण अतिशय सुंदर आहे आणि आता भोकरपाडा संघ देखील शिखर चढतोय. विजयाच्या वाटचालीकडे यशनं मात्र पुन्हा एकदा फटक्याची जबरदस्त निवड केली आहे. क्रुशियल डिसिजन आहे आणि इथून मात्र आता ऑन स्क्रीन वरती पाहिलं जातंय. तिसरे पंच निर्णय देतील. क्रुशियल डिसिजन आहे. विचार करून निरखून पारखून मात्र हा डिसिजन दिला जातोय. नक्की काय घडलं आणि
काय बिघडलं तर इथे या 4 धावा मात्र पंचांनी घोषित केल्यात. रेषेचं उल्लंघन केलं गेलं आणि आता मात्र ही लक्ष्मण रेखा सांगते टोटल धावा लागल्यात स्कोर कार्ड वरती या 4 धावांच्या मदतीनं 19. प्रशांत दादा शेंडे पाटील युवा उद्योजक म्हणून या जगतामध्ये खूप फेमस आहे आणि आता समाज कार्यासाठी सक्षम म्हणून त्यांच्याकडे सगळे पाहतात. रोहनजी थरकोडे यांचं देखील मी कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिकांची खैरात होतीये पण आज कदाचित त्यांचं नशीब बलवान आहे. जबरदस्त चेंडू फेकला. यावेळेस कमबॅक चांगलं झालंय. गोलंदाज सिद्धांतच्या माध्यमातून आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 19. ही जमेची बाजू असेल टीम भोकरपाडा संघासाठी. बघा टाइमपास जास्त करू नका ही विनंती असेल आपल्याला. पाणी मैदानामध्ये घेऊन जा. 12th मॅनला विनंती पाणी लगेच मैदानामध्ये घेऊन जा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. हा अतिशय देखणा दर्जेदार चहाचा आस्वाद देणारा कडक चौकार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि आता लागोपाठचा वाजव तुझा डीजे आलाय चौकार. चेंडू मैदानामध्ये टाकतायत त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. इथे मात्र या लागोपाठच्या 2 चौकारांना धावफलकावरती एक वेगळा आकार निर्माण केलाय. टोटल 28. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज योगेश वरती तडाखा लावलाय. आक्रमण केलंय. योगेशला मात्र बॅकफुट वरती नेण्याचं काम या फलंदाज यशनं केलंय आणि यश आता बरसतोय. हा जबरदस्त चेंडू फेकला गेला. इथून मात्र ऑफस्टंपच्या लाईन मध्ये तिखट मारा आता होतोय.
दोन चौकाराचा मार खाल्यानंतर सुस्थितीमध्ये येतोय गोलंदाज, स्वतःला सावरतो योगेश भालचंद्र कदम. कदाचित शेवटचं षटक फेकतील की काय असा प्रश्न प्रफुल्लजी शासने यांना पडलाय आणि त्यांच्या प्रत्येक विकेटला 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर का त्यांनी गोलंदाजी केली तर. पण या जर तरच्या लढाईमध्ये अजून खरवई संघ स्वतःला विजयाच्या जवळ पाहतोय. इथे खऱ्या अर्थानं यू मिस आय डेफिनेटली हिट, दांडी केली गोल. मागचा दरवाजा ठेवला उघडा आणि पुढच्या दरवाजाला लावला होता लॉक. मागच्या दरवाजानं झाली खऱ्या अर्थानं विकेटची चोरी. ठोक डी झालाय. या षटकातील आतापर्यंत आपण चेंडू पाहिले तर 4 पूर्ण झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅटर सनी. सनी देवलची आठवण करून देणार का? 2.5 किलो का हात या बॅट वरती तर आलाय, पण इथून त्याच्या या हातातनं चौकार षटकाराची भाषा बोलली जाईल का? पवार साहेब मात्र शांत या मॅचचा आनंद घेत आहेत. भालचंद्र कदम कधी कॅच पकडणार याची वाट ते पाहत आहेत. आल्या आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच पकडण्याची दाट चिन्ह मात्र निर्माण झाली आणि कॅच झेललाय इथे यावेळेस क्षेत्ररक्षक सिद्धांत आणि इथे मात्र गेल्या पावली परततोय फलंदाज सनी. बॅक टू द डगआउट. गोल्डन पाच. शेवटचा चेंडू असेल कदाचित. भालचंद्र कदम नेक्स्ट ओव्हर मध्ये पाहायला मिळू शकतात, पण इथे कदाचित गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. लागोपाठ 2 विकेट त्याने घेतल्यात योगेशनं. 1,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर हॅट्रिक पूर्ण केली विकेटची तर. आणि संतोष शेठ पवार साहेबांकडनं 2,000 म्हणजे असं 3,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. उंच खेळलाय, लांबी कमी, उंची जास्त, कॅच पकडण्याची संधी आणि ते हॅट्रिक पूर्ण. जबरदस्त षटक पाहायला मिळालं. कमबॅक करणारं हे षटक होतं आणि फलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलं, संघाला सावरलं, तो मात्र केतन बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार ठरलाय. शास्त्रे साहेबांच्या एटीएम मधनं मात्र 1,000 रुपये ट्रान्सफर होतील गोलंदाज योगेश साठी. ठोक डीजे.
कॅश दिलंय, पण इथे एक्स्ट्रा कव्हर्स दिशेनं मारलेला फटका, क्षेत्ररक्षक थांबलाय. डीप मध्ये चेंडू त्यांना अडवलाय. रनआउटची संधी आणि आणखीन एक फलंदाज बॅक टू द डग आउट. संधी डीजेला. स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल धावा लागला ते आता 4-32. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 3 चेंडूवरती किमान 10 धावा जर आल्या तर मॅच मध्ये ट्विस्ट वाढेल. सोमजाई भोकरपाडा संघ यावेळेस सुस्थितीमध्ये कदाचित पाहायला मिळू शकेल. आणि आता पहाटेची वेळ, यावेळेस थोडंसं दव पडलंय खेळपट्टीवरती आणि याचा प्रभाव नेक्स्ट इनिंग मध्ये देखील पाहायला मिळू शकतो. बॅटवरती चेंडू पुरेसा येणार नाही, पण इथे या क्षणाला मात्र चेंडू बॅटवरती घ्यावा लागेल. ऑफस्टंपच्या लाईन मध्ये जाऊन मारण्याचा प्रयत्न केलाय. कार्पेटच्या साहाय्याने या चेंडूला खेळलं गेलंय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. दुसरी धाव चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पूर्ण केली आणि या 2 धावांच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती 34 धावांची नोंद. अजूनही शेवटचे 2 चेंडू बाकी. पहिल्या इनिंगच्या सत्रातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गणेश वेल एक्सपिरियन्स असा खेळाडू आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे. एखादा मोठा फटका जर त्याच्या बॅटमध्ये आला तर पुन्हा नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येईल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. डासीत राऊंड क्रिकेट इथे खेळला गेला आणि इथे मात्र डीप मध्ये चांगला प्रोटेक्शन पाहायला मिळाला. या क्षणाला पूर्ण होते ती एक सिंगल. दुसरी धाव घेताना गणेश गेल पॅव्हलियनच्या आसरेला. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी. ठोक डीजे. फलंदाज आपण मैदानामध्ये पाठवा. खरवई संघाच्या कर्णधाराला विनंती, आपले फलंदाज लगेच मैदानामध्ये पाठवा. 24 चेंडूमध्ये विजयासाठी आता गरज आहे विजयासाठी 37 धावसंख्येची.
भोकरपाडा सोमजाई भोकरपाडा संघ आता करेल क्षेत्ररक्षण आणि लवजी बी संघ करतोय प्रतीक्षा. त्यांच्या समेत कोणता संघ असेल? बाळा साळुंके सर नाईट डे डे नाईट या फॉर्मॅटमध्ये पंचांची भूमिका पार पाडतायत. सचिन दाभोलकर सर देखील उद्या डे मध्ये VMPL स्पर्धा कव्हर करतील. अंकेश तांबडे सर मात्र उद्या थोडासा विश्राम करतील. पुन्हा नाईट मध्ये ते पाहायला मिळतील. KWT या वाहिनीला देखील आपण बघतोय डे नाईट स्पर्धा नुसत्या कव्हर करतायत. त्यांचं देखील आपण कौतुक करावं तेवढं कमी, कारण त्यांना माहिती आहे हे 4 महिने म्हणजे पुढचं वर्ष. KWT या वाहिनीद्वारे अजूनही स्पर्धा लाईव्ह पाहणारे आमचे प्रेक्षक वर्ग, मगाशी गर्दी होती या चॅनलवरती, आता गर्दी आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक असं स्वागत करूया. लाईव्ह स्पर्धा पाहताना मात्र प्रत्येक जण आपल्या कामावरती देखील आता व्यवस्थित जात असतो. तिथून देखील आपल्या गावाच्या खेळाडूंना तो पाहतो. गावाचा क्रिकेट त्याला पाहायला मिळतं. एक चांगली संकल्पना यूट्यूबवरती आणली गेली आणि या संकल्पनेतनं आता मी तर म्हणेल या जगामध्ये आता पोट भरण्याचं साधन देखील आता पुरेपूर होतंय. त्या निमित्तानं प्रत्येकाला चांगलं योगदान आणि चांगल्या पद्धतीचं व्यवसाय देखील मिळतोय. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये गेली आहे. जर्सी क्रमांक 18 आणि त्याच्या बरोबरीने जर्सी क्रमांक देखील 18 प्रसाद आणि आकाश, म्हणजे एकाच जर्सी क्रमांक असणारे 2 फलंदाज सलामीला गेलेत. भालचंद्र कदम गालात हसतायत. अल्पेश सरकुडे यांच्याशी संवाद साधतायत. पण आमच्या प्रफुल्ल शासने साहेबांची इच्छा होती त्यांनी एक षटक फेकावं. गोलंदाजी मार्गवरती मात्र गोलंदाज येतोय सनी. 24 चेंडूमध्ये 37 धावांची गरज आहे. 37 धावांचं हे टार्गेट छोटं वाटत असलं तरी कदाचित अवघड जागेचं दुखणं होऊ शकतं, कारण की आता पहाटेची वेळ आहे. केटपट्टीवरती जसा बाउन्स चेंडूला हवाय त्या पद्धतीचा बाउन्स आता पाहायला मिळणार नाही. ड्यू फॅक्टर काम करू शकतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, पण इथे ऍक्टरच्या भूमिकेमध्ये प्रसाद कदमला जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी घ्यावी लागेल ती आकाशला. ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. इथे जिंकलात तर पुढचा प्रवास सुखकारक, इथे थांबलात तर 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्गवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सनी तयार. पहिला चेंडू इथे स्वेर फेकला जातोय. दुसरा चेंडू लागोपाठचा स्वेर पाहायला मिळाला. 2 या धावसंख्येनं धावांचा श्रीगणेशा होताना आपण पाहतोय. टार्गेट 37 धावांचे. आता विजयासाठी 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. पस्तीस धावांची गरज आहे येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. प्रसाद कदमने या चेंडूला उडवलाय.
इथे मात्र लॉंगॉन क्षेत्राच्या दिशेनं चेंडू वन बाउन्स जातोय सीमारेषेच्या अगदी जवळनं, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. प्रसाद कदमनं हात खुले केले, आलाय चौकार. डीजे नावावरती याच मैदानावरती विक्रम आहे. 5 चेंडू 5 षटकार मारण्याचा. सुमित सुरेश तावडे ज्यांचं पर्स हरवलं असेल तर त्यांनी या व्यासपीठाशी संपर्क साधा. बघा काय आहे ते चेक करा आणि विनीत कडव यांना थँक्यू म्हणा, कारण की त्यांना ते पर्स सापडले आणि त्यांनी ते पर्स या व्यासपीठावरती आणून जमा केले. असे देखील दर्दी प्रेक्षक असतात. विनीत कडव फुटबॉलचे चाहते आहेत, फुटबॉलचे डिपेंडर म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी मात्र ही चांगली कामगिरी करून दाखवली. त्यांचं स्वागत असेल दोस्ती फाउंडेशनच्या वतीनं. पण इथे मात्र पुन्हा एकदा प्रसाद कदमचा खेळ मात्र थांबवता आला असता, पण यष्टिरक्षकाने ही संधी सोडली आहे आणि इथून मात्र 7 धावा लागल्यात स्कोर कार्डवरती. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 7 धावांची नोंद. रिव्हर्सिपचा प्रयत्न केला गेलाय. स्ट्राइक एंडवरती फलंदाज आलाय आकाश, ज्यानं हा चेंडू निर्धाव खेळलाय. स्कोर कार्डवरती 7 धावा लागल्यात. 37 धावांचा पाठलाव होतोय. विजयासाठी आणखीन 3 धावांची गरज आहे. आकाशनं ओळखलं पाहिजे. मागणी तसा पुरवठा, मेरिट नुसार फटके. गोलंदाज सनी मात्र कमबॅक करताना पॉइंटच्या दिशेनं केलेला फटका. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र इथे झेल सुटलाय. लोण्याचा गोळा जसा हातातनं विसारतो, हाताचा पिसारा फुलावला होता, पण या फुलारल्या पिसामध्ये चेंडू काही अडकला नाही. 1 या धावसंख्येनं वाढ. टोटल 8 धावा स्कोर कार्डवरती. वेळ मिळेल तसा बकासूर येईल, मथुर येईल, सोन्या पण येईल. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. प्रसाद कदमचा हा फटका स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये सनीनं अडवलाय. इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 8 स्कोर कार्डवरती धावा. आता संधी असेल डीजेला. फरमाईश मात्र प्रेक्षकांची. गरज आहे 29 धावांची. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल. स्पीडअप दाखवा. वेळ खूप महत्वाची आहे. पहाट झाली आहे. सर्वेश शेंडे देखील आता आनंद घेतोय. काल थोडासा दुःखात होता, आता तो आनंदाच्या वातावरणामध्ये आहे. काल सदमा त्याला लागला होता, आज मात्र आनंदाच्या वातावरणात, उत्साहाच्या वातावरणात लवजी बी संघाला तो प्रोत्साहित करतोय.
4:05 झाली आहेत. जबरदस्त हा चेंडू. इथे मात्र कलेक्शन प्रॉपर झालंय. यष्टिरक्षकानं या चेंडूला अडवलंय. निर्धाव चेंडूची होती सांगता. लागोपाठचे डॉट चेंडू आपण पाहतोय. एवढ्या गर्दीमध्ये देखील प्रामाणिक प्रेक्षक असतात हे आपण आज पाहिलं. बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत त्या पर्समध्ये. विनीत कडव यांचं मी कौतुक करेल. घारीची नजर आहे त्यांची आणि त्यांना ते पर्स सापडलंय. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव गेलेत. डोडो मात्र मॅचचा आनंद घेतोय. सर्वेश खुश आहे त्याच्या स्माइल वरती. मॅन फ्रॉम सारसन डोडो. सिंगलला पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 9 धावांची नोंद. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता वेगळ्या पद्धतीने आखली गेली आहे. प्रसाद कदम जोरदार अपील मैदानामध्ये होते, पण ही अपील तुम्हाला मेन पंचांकडे करायचे. मेन पंचांकडे ही अपील करणं गरजेचं आहे. तुम्ही लेख पंचांकडे का करताय? क्रिकेटच्या पटलावरती अपील तुम्ही जरूर करा, पण इथे मेन पंचांकडे तुमची अपील होणं गरजेचं आहे, कारण की या निर्णय मेन पंचच देऊ शकतात. याची देही याची डोळा हा पाहतोय आपण सुंदर सोहळा. दोस्ती फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा. आता मात्र जोरदार आवाज आलाय आणि इथे प्रसाद कदमचा खेळ संपण्यात आलाय. ठोक डीजे. वेदांत गोलंदाजी मार्कवरती आलाय. विक्रांत नाश्त्याचा आनंद घेऊन आलाय. नेक्स्ट बॅटर प्रणय. नॉन स्ट्राइक एंडवरती स्ट्राइक एंडवरती सलामीला आलेला फलंदाज आकाश आपल्याला पाहायला मिळतो, जो आतापर्यंत 5 चेंडूच्या सामोरे गेला आणि 2 धावा वैयक्तिक त्याच्या स्कोर कार्ड वरती नोंद आहेत. 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. बघा स्पीडअप दाखवा पंच. तुम्हाला देखील डे ची स्पर्धा पूर्ण करायची आहे. सचिन दाभोलकर सर, बराच टाइम खर्च झाला या मॅच मध्ये. लोअर फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र आणखीन एक गडी पॅव्हलियनच्या आसऱ्याला. संधी आता भोकरपाडा संघाकडे आहे आणि अर्धी संधी आहे ती मात्र खरिवली संघाकडे. ठोक डीजे खरवई.
याच खरवई संघानं बऱ्याच मोठ्या मोठ्या संघांना याच मैदानावरती पाणी पाजण्याचं काम केलं होतं, पण तो आता थोडासा बॅकफूट वरती येतोय. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेनं खेळला जात आहे, पण इथे पदल आलितेचा वापर मात्र होत नाहीये. खडे खडे स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली, म्हणजे तिन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. 9 या धावसंख्येवरती हँडब्रेक खेचला गेलाय. 9 चेंडू आता उरलेत. 28 धावांची गरज आहे. हाणामारी करावी लागेल, तोडफोड आता माडधाड करावी लागणार. मानव जर्सी क्रमांक 33. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 10 धावांची नोंद. दहा धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 8 चेंडू 27 धावांची गरज. पुन्हा पॉइंटच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 8 चेंडू 27 धावां 7 चेंडू 26 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 27 पाहिजे होत्या, आता 7 चेंडू 26 धावांची गरज. हाय व्होल्टेज राम आहे असं वाटलं होतं. खरवई संघ सहज या कोड्याचं उत्तर देईल, पण इथे आपण पाहतोय सोमजाई भोकरपाडा संघानं आता या मॅच मध्ये पकड निर्माण केली. आणखीन एक चेंडू निर्धाव गेलाय. आता शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि विजयासाठी गरज आहे ती 26 या धावसंख्येची. पूर्णपणे जकड पकड निर्माण केलेली आहे ती सोमजाई भोकरपाडा संघानं. पण या मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा येऊ शकते जर मोठे फटके आले तर. 6 चेंडू मध्ये आता 26 धावा करायच्या आहेत. ते टीम खरवई संघाला. पण काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकूया सुमधुर संगीत. त्यांना नाईट रजनीचा खूप कमी अनुभव आहे, त्याच्यामुळे बराच टाइम ते घेत आहेत. पण पंचांना आता आपण विनंती करूया का आपण याच्याकडे लक्ष द्या आणि या खेळाडूंना वेळेचं महत्व पटवून द्या. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्कवरती आलाय गणेश. 6 चेंडू विजयासाठी गरज आहे 26 धावसंख्येची. पहिल्या चेंडूवरती उंच खेळण्याचा प्रयत्न, पण इथे मात्र दुसऱ्या तिसऱ्या अटेमध्ये झेल टिपलाय आणि गडी गारद केलाय तो मात्र खरवई संघाचा. प्रणय बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल हर्ष. बॅटर मात्र मैदानामध्ये गेलाय. 5 चेंडू आता 26 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना झुंकण्याची दाट शक्यता निर्माण झाली. आणखीन एक जबरदस्त चेंडू. इथे मात्र पूर्णपणे आता या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध केलंय टीम सोमजाई भोकरपाडा संघानं. खरवई संघ आता बॅकफूट वरती आहे. भालचंद्र कदम यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आपल्याला पाहायला मिळतंय. पण या सामन्यामध्ये आता हाणामारी जर का नाही झाली तर पूर्णपणे सामना झुकेल मी तर म्हणतोय टीम सोमजाई भोकरपाडा संघाच्या दिशेनं. आणि इथे शोल्डर डाऊन झालेत ते टीम खरवई संघाचे. आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांची गरज.
पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला लांबी कमी उंची जास्त आणि या क्षणाला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय तो फक्त आणि फक्त एक. शेवटचे 2 चेंडू उरलेत, आता 24 धावांची गरज. चला लवजी संघाच्या खेळाडूंना आपण विनंती करूया का आपण आता तयार राहा. यानंतरची आजच्या रात्रीची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल, पण इथून पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. 1 या धावसंख्येनं वाढ होईल. एक चेंडू आता विजयासाठी, 23 धावांची गरज. एक चेंडू 23 धावा. जबरदस्त हा फटका शेवटच्या चेंडूवरती चौकाराला, पण ही मॅच जिंकली आहे ती टीम सोमजाई भोकरपाडा संघाने आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 9 चेंडूमध्ये 11 धावांचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या इनिंग मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्यानं फेकलं. 1 धाव खर्च करताना 1 विकेट ज्याच्या नावावरती तो खेळाडू ठरतोय. टीम सोमजाई भोकरपाडा संघाचा साहिल ठरला या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. साहिलला विनंती आपण यायचंय.